माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की सायली खूप भावूक झालेली असे अर्जुनला ती म्हणत असते की मला हे घर सोडत असताना खूप त्रास होणार आहे। मी ह्या घरातील माणसाबरोबर खऱ्या मनाने नाती जोडलेली आहेत। अशा पद्धतीने ती जेव्हा सांगते तेव्हा अर्जुन तिच्याकडे एकटक बघत असतो। त्याला देखील तो विरह सहन होणार नसतो। घरातील सर्व मंडळी मात्र त्यांच्या ॲनिव्हर्सरीची तयारी करत असतात। ते म्हणत असतात की आपण त्यांना सरप्राईज द्यायचं। सगळेजण ज्याच्या तयारीला लागलेले असतात। अर्जुन आणि सायली यांना मध्यरात्री सरप्राईज दिलं जातं। केक आणला जातो, केक कटिंग केली जाते। त्यावेळेला सायली मनातल्या मनात म्हणत असते की माझं पहिलं प्रेम अर्जुन सरांवर आहे आणि ते मी कधीच विसरू शकणार नाही। दुसरीकडे मात्र येथे मधुभाऊंच्या जीवाला धोका असो हे अर्जुन आणि सायली सांगतात, परंतु महिपतने मात्र आता त्या गुंडांना लावून त्याचा काटा काढण्यासाठी सांगितलेला असतो आणि महिपत देखील म्हणत असतो की मधुभाऊ तुला आता जास्त वेळ देणारच नाही आहे। आता इथे मधुभाऊ देखील म्हणत असतात की इथे 24 तास पहारा आहे, त्यामुळे माझ्या जीवाला अजिबात काही धोका नाही। दुसरीकडे चैतन्य आल्यामुळे इथे साक्षी चिडते आणि म्हणत असते तू कुठे गेला होता मला सांग। त्यावेळेला चैतन्याला कळतं की हिला कळलेलं आहे की मी अर्जुनलाच भेटायला गेलेलो आहे आणि म्हणून तो खरं खरं सांगतो। साक्षीला म्हणजे पूर्ण विश्वास संपादन तो करत असतो। अशा पद्धतीने चैतन्य मात्र बाजी मारत असतो।